तुम्ही कंटेनर 100 वर्ष पण तुम्ही टिकू शकता, का त्यात लिकेजचा मेन फॅक्टर असल्यामुळे. कॉन्क्रीटला लाईफ 100 वर्षाची आहे, पण एक लिकेजमुळे त्याची लाईफ कमी होतं. उन्हात 30 ते 35 वर्षापर्यंत कॉन्क्रीटची लाईफ टिकते. आत्तापर्यंत जेव्हा तुम्ही कंटेनर्स लोकांना सप्लाय केले त्या सगळ्यात जास्त यूज केस कशामध्ये राहिला आहे? रिसॉर्ट्स आणि फार्म हाऊसनं लोकांना जास्त कळलं याच्यामध्ये, की लोकांना त्यात जास्त आवडतंय की कुठेतरी फार्म हाऊस आपलं असावं आणि हे मूव्ह करता यावं. ह्याच्यामध्ये मल्टी स्टोरी पण आपण करू शकतो का? ह्याच्यामध्ये तुम्ही मल्टी स्टोरी करू शकता. 2 फ्लोअर 3 फ्लोअर 4 फ्लोअर तुमची रिक्वायरमेंट असं अगदी आपण 10 फ्लोअरपर्यंत बिल्डिंग पण करून देऊ शकतो कंटेनरमध्ये तुम्हाला इझिली. आता RCC घराला साधारण 7 ते 8 महिने लागतात. त्या केसमध्ये आम्ही तुम्हाला 15 ते 30 दिवसात तुम्हाला तुमचं घर रेडी करून देऊ शकतो. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कन्व्हेन्शनल घरांमध्ये आहे तो आहे परमिशन्स. तर तिथे परमिशन्स हा खूप मोठा फॅक्टर आहे. तर कंटेनर होम्सला परमिशन्स अशा आहेत का की कुठले आपल्याला घ्यायला लागतात? नमस्कार, वेलकम टू द रिअल इस्टेट शो विथ अभिषेक. आता ह्याआधी आपण एक आउटडोर शूट घेतला होता ज्याच्यामध्ये आपण 3D प्रिंटिंग ह्या विषयावर आउटडोर शूट घेतला होता आणि त्याचनंतर त्या व्हिडिओजला खूप जास्त यश मिळालं. म्हणजे सगळ्यांना आवडले ते सगळ्या गोष्टी आणि ते व्हिडिओज पण खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आले. सो त्या सगळ्या गोष्टींनाच घेऊन आज मी मोशी इथे अक्षय बोरकर साहेबांकडे आलो आहे. सो त्यांची रेवॅमटेक म्हणून एक कंपनी आहे. सो त्यांच्याकडून जाणून घेऊया एक्झॅक्टली काय आहे. पहिलं त्या सगळ्यापेक्षा थँक्यू तुम्ही पॉडकास्टला आले. आणि तर तुमचा प्रवास सांगा की तुम्ही सुरुवात कुठून केली, तुम्ही 12वी नंतरचा तुमचा प्रवास सांगा. तर माझी 12वी झाली सायन्समधून. तर मला सिव्हिल लाईनमध्ये खूप आवड होती सुरुवातीपासून. तर त्याच म्हणून मी डिप्लोमा घेतला सिव्हिलचा. यानंतर डिग्री घेतली. डिग्री मग इंग्लंडच्या कॉलेज आहे युनिव्हर्सिटी वॉल्व्हरहॅम्प्टन, तिथून डिग्री कंप्लीट केली. तर मग तिकडे मी पाहिलं होतं की आपले कंटेनरची घर आहे तिथं खूप प्रमाणात तिथं कन्स्ट्रक्शन होता. तर मग तिथे होऊ शकतं, तर मग आपल्या इंडियामध्ये काय होऊ शकत नाही. ती एक संकल्पना त्यापासून डोक्यात जी होती की नाही आपण तेच केलं पाहिजे. तर आता माझं चाकणमध्ये कन्स्ट्रक्शनची कामं चालतात. मग 9 वर्षाचा अनुभव त्यात मला आहे कन्स्ट्रक्शन कामामध्ये. मग ती करता करता म्हटलं की आपण ह्याच्यात उतरूया. एक साधारण 2-3 वर्ष म्हटलं आपण रिसर्च केला नाही ह्या गोष्टीवरती की आपण कंटेनरची घर कशी करू शकतो, यासाठी काय टेक्नॉलॉजी वापरू शकतो. मग तसंच मग त्याचा विचार करून मग सतत आपण उतरलो. एक मागच्या वर्षी आपण चालू केला रिवॅमटेक कंटेनर होम्स म्हणून. तसं मग तुम्ही आता पाहू शकता की 40 बेडच्या आपण घरानं सध्या उभं आहोत आणि एक फुल्ली फर्निश आहे म्हणता येईल. आपण वेल तुम्ही याचा फार्म हाऊस म्हणून वापरू शकता असं की आपण घर तयार केलं आहे. ओके, आता मुळात जसं तुम्ही म्हणले की 9 वर्षाचा अनुभव तुम्हाला कन्व्हेन्शनल मेथड्समध्ये होता. काय असं अट्रॅक्शन होतं की काहीतरी वेगळं करायचं, म्हणजे काय असं वाटलं की काहीतरी वेगळं ट्राय करू शकतो? कारण की मी RCCमध्ये ते बेसिकली आपण कन्व्हेन्शनल मेथड वापरतो की तेच आपलं कॉन्क्रीटचं घर करावं. आणि मला वॉटरप्रूफिंगमध्ये जास्त आवड होती. तर मी वॉटरप्रूफिंगसारख्या विषयात थोडंसं रिसर्च केलं होतं. कॉन्क्रीटला लाईफ 100 वर्षाची आहे, पण एक लिकेजमुळे त्याची लाईफ कमी होतं. उन्हात 30 ते 35 वर्षापर्यंत कॉन्क्रीटची लाईफ टिकते. मग असे काहीतरी आपण कन्स्ट्रक्शन करू की तिथं लिकेज होणार नाही आहे. मग त्या कन्सेप्टमध्ये कंटेनर होमचं बेस्ट वाटलं मला. कारण की त्याचा पत्रावरती ना लिकेज होत ना काहीच होत. तर लिकेज झालं तर सबची लाईफ ते 100% वाढते. या केसमध्ये तुम्ही कंटेनरला 100 वर्षापर्यंत तुम्ही टिकू शकता, का त्यात लिकेजचा मेन फॅक्टर असल्यामुळे. सो मुळात आत्ता जिकडे आम्ही आता बोलत होतो तर बेसिकली हेच एक कंटेनर होम आहे. तर एकदा बघूया आपण एक्झॅक्टली कसं असतं. पहिले एकदा बाहेरून बघूया आणि मग एंटर आउट करूया. सो बेसिकली आपण जे बघतो की समुद्रात असलेल्या कंटेनर्स की हे जे आहेत हा खूप मोठा कंटेनर आहे. सगळ्यांच्या एक्सपेक्टेशनप्रमाणेच एक 20-1 फुटाचाच कंटेनर असतो, बट हा मोठा कंटेनर आहे. सो थोडंसं एक्सप्लेन करा की कसं तुम्ही करता. आता हा तुम्ही पाहताय हा 40 फूट बाय 8 फूटचा कंटेनर आहे. ह्याला आपण पूर्ण वेगळा लुक घ्यायचा प्रयत्न केला आहे. जसं की ह्याला आपण बाहेरून पॅनेलिंग केली आहे. आतून त्याला आपण प्रॉपर जे आपल्या घरामध्ये फ्लॅटमध्ये सिस्टीम असतात, वेल तुमचं विंडोज झाल्या, तुमचं बाथरूम झालं, बेडरूम झालं, सेम ॲज इट इज तुम्हाला त्याप्रमाणे मिळेल. तुम्हाला वाटणार आहे की एक शिपिंग कंटेनर आहे म्हणून. आता मुळात शिपिंग कंटेनर बेसिकली तुमच्याकडे येताना एकदम रॉ फॉर्मॅटमध्ये येतं, त्याच्यामध्ये फक्त शिपिंग कंटेनर असतं. त्याच्यानंतरची प्रोसेस काय असते, आपण कुठून सुरू करतो? आता शिपिंग कंटेनर जेव्हा आमच्या साईटवरती येतो इथे, त्यानंतर आम्ही त्याचं आपल्याला इन्स्पेक्शन करतो की कुठे त्याला डॅमेज किती आहे, डेंट किती आहे. पहिले मुळात आम्ही त्याच्यावरती काम करतो की डेंट कसे काढता येते याची, डॅमेज असा कसं आपल्याला रिपेअर करता येईल, ती प्रोसेस होते. साधारण 3-4 दिवस ती प्रोसेस आपली असते. त्यानंतर मग तो जातो पूर्ण ड्रॉईंगनुसार कटिंग करायला. त्याचं एक 2D प्लॅन बनतं, त्याच्या प्रत्येक एलिव्हेशनचे प्लॅन बनतात.
त्या प्लॅननुसार आपण त्याला कटिंग करतो, डोअर्सचे कटिंग, विंडोचे कटिंग, बेडरूमला कुठे कटिंग वेगळं आहेत का ते कटिंग करतो. आणि त्यानंतर पुढची प्रोसेस की आपण POP करतो याचं, व सिलिंग करतो, साईडचं वॉल इन्सुलेशन करतो. आणि ह्याच्यात आपण रॉकवूल जे इन्सुलेशन करतो, जे की रॉकवूल हे दगडापासून बनवतात, फुल इन्सुलेशनचं हीट असतं ते. त्याच्यामुळे काय होतं सर की आपली बाहेरचं टेम्परेचर जे असतं ते पूर्ण आपलं आतमध्ये कवर होतो, की आतमध्ये हीट तुमची येत नाही. त्यामध्ये आपण एअर गॅपिंग करतो, क्रॉस व्हेंटिलेशन करतो. ह्यामुळे तुमचं एक नॉर्मल आमचं एक तुम्ही नॉर्मल घरात राहता सेम टेम्परेचरचं मेंटेन त्याच्यामध्ये होतं. ओके ओके. तर आता बाहेर आपण बघितलं एक रॉ कंटेनर, आपण तो बघायचा का, म्हणजे त्याच्यानंतर हे फिनिश्ड बघू. आणि मुळात म्हणजे मला एक असा प्रश्न होता की आजच्या टायमामध्ये लोकांचा कल ह्याच्याकडे का जास्त वाढत आहे? कारण की लोक तेच मेथड बरेच वर्षापासून बघत आहेत सर, की कॉन्क्रीटचं घर, बांधकामाचं घर हे एका जागेवर फिक्स झालं सर, त्याला तुम्ही मूव्ह करू शकत नाही. ओके. आणि आपण कंटेनरचं घर देतात अगर मूव्ह करू शकतो आरामात त्याला आपण. त्यामुळे लोकांना त्याच्यामुळे कल जाते. प्लस हे तुमच्या पृथ्वी घरापेक्षा जास्त दिवस टिकत आहेत. हां. आणि कॉस्ट इफेक्टिव्ह पण आहे का, म्हणजे सर नक्की कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. आता आपण हा जो बघितला हा बेसिकली एक रॉ कंटेनर आहे. कंटेनर हा ओके हा आपण 40 फूट 52 फूटचा कंटेनर घ्या. ओके. आता आपण इथून जाऊया. आता बेसिकली जेव्हा रॉ कंटेनर येतो तेव्हा तो असा असतो पूर्ण जेव्हा येताना. आणि तुम्ही ते म्हणताय की तुम्ही ही वाली जे इन्शुरन्स वापर नका, हे इन्शुरन्स वापर नका. हां. हे तुमचं हीट प्लस साऊंड इन्सुलेशन करतं. ओके. ह्याच्यामध्ये 50 मध्ये 64 डेन्सिटीचं रॉकवूल असतं. तो तुमचं डबल काम करतं. तुम्हाला साऊंडवरती जरी पाऊस आला तुम्हाला त्याचा नॉईज पण त्याचा कंट्रोल पूर्ण होतं. या केसमध्ये तुम्हाला कळत नाही की पाऊस आलाय वरून वगैरे. नॉर्मल पत्र्यावरती पाऊस पडला की आपलं फील खाली होतं. ह्या केसमध्ये तुम्हाला तसं फील होत नाही. आणि बेसिकली ह्याच्यामुळे असा पण काही इश्यू नाही आहे की फायर वगैरे कॉज होईल असं काही? नाही, हे पूर्ण फायरप्रूफ असतात, शॉकप्रूफ असतं. ह्याला तुम्ही किती हिट करा फायर हे तुम्हाला जळत नाही. कारण की ते थोडक्यात ते दगडच येतो, फक्त की मेल्ट करून काकूस केला कसा. ओके ओके ओके. आणि ह्याच्या नंतर आता ही झाली, हा झाला ट्रेडिशनल की जसा हा कंटेनर येतो त्याच्यानंतर आपण त्याला थोडंसं रिफर्बिश करतो तेवढं, आणि नंतर ही करतो. ह्याच्यानंतरचा प्रोसेस काय? ह्यानंतरला आपण ह्याला पूर्ण तुम्ही कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार आपण त्याला पॅनेलिंग करतो. रिक्वायरमेंट तुमची प्लाय पॅनेलची आहे, जिप्समची आहे, सिमेंट शीटची आहे, HMR बोर्डची आहे. म्हणून ती पॅनेलिंग आपण करतो कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार. पहिले इलेक्ट्रिकचं काम चालू होतं, नंतर पेंटिंग चालू होते, विंडोजचं काम चालू होतं लास्टला इंटरनेट जे काय फिनिशिंग आयटम असतील ते आपण करतो. जसे लोकांना फर्निचर आहे तर फर्निचरचं आपण इंटिरियर करून देतो पूर्ण आतमध्ये. लक्झरी फ्लॅट म्हटलं की आपण ते करू शकतो. ओके. आता रिअल इस्टेटमध्ये सगळ्यात मोठा ट्रेंड जो आजकाल येतोय दॅट इज सस्टेनेबिलिटी. की सस्टेनेबिलिटी असायला पाहिजे. तर कंटेनर होम सस्टेनेबिलिटीमध्ये कितपत आउट परफॉर्म करतात? नक्कीच सस्टेनेबलमध्ये ह्याला मानू शकतो आपण. कारण की कंटेनर हा थोडा आपण रियूज करतो. ह्याला रियूज करतो मी तुमचं स्टीलचा आपण वापर कमीत कमी म्हणजे थोडक्यात मॅन्युफॅक्चरिंग होत नाही स्टील तर म्हणजे कार्बन फुटप्रिंट तुमची कमी होते त्या केसमध्ये. मग सस्टेनेबल होम्समध्ये आला कारण मग रिसायकल करतो एखाद्या गोष्टी रियूज करून त्याला आपण नवीन करतोय. कसं येतं आपण हा रॉकवूल आपण सस्टेनेबलमध्येच येतो. आणि ह्याच्यामध्ये आपण जर तुम्ही वुडनचं ग्लायडिंग म्हटलं वुडन पण आपण देश होतो पुणे पॅनेलिंग त्या केसमध्ये तुम्हाला अख्खं पुन्हा आपण सस्टेनेबल करू शकतो. आणि भविष्यामध्ये ह्याची जास्त गरज आहे कारण की जे कंटेनर यूज करून बाहेर फेकण्यापेक्षा त्याला आपण जर घर त्याची बनवली त्याला जास्त टिकेल वर्षानुवर्ष ते. ओके ओके. आणि पर्यावरणामध्ये आपण जसं की बघतो सिमेंट वापरतो याच्याने जास्त कार्बन डायऑक्साईडचं इमिशन जास्त होतं. ह्या केसमध्ये ते कुठेच बघायला भेटत नाही. आपण याच्यामध्ये कुठंच काही वेगळं सिमेंट वापरत नाही आपण काहीच वापरत नाही यामध्ये. अरे वा. आणि आत्तापर्यंत जेव्हा तुम्ही कंटेनर्स लोकांना सप्लाय केलेत त्या सगळ्यात जास्त यूज केस कशामध्ये राहिला आहे? म्हणजे रिसॉर्ट्समध्ये राहिला आहे का रेसिडेन्शियलमध्ये वगैरे? रेसिडेन्शियल सर जास्त याचा रिसॉर्ट्स आणि फार्म हाऊसनं लोकांना जास्त कळलं याच्यामध्ये की लोकांना त्यात जास्त आवडतंय की कुठेतरी फार्म हाऊस आपलं असावं आणि हे मूव्ह करता यावं. तर लोक काय शक्यतो विचार करतात की आपण एखादा कोणता प्लॉट घ्यावा पाहिजे तेव्हा तुम्ही त्याला एखाद दुसरा प्लॉट तुम्ही शिफ्ट करू शकता. जर प्लॉट विकायची वेळ आली तर लोक प्लॉट पण विकू शकता. जर त्याच केसमध्ये कन्स्ट्रक्शन RCC केलं तर तुम्हाला प्लॉटला तुम्हाला एक सेपरेट प्लॉट तुम्ही विकू शकता. तुम्हाला घर मूव्ह करता येत नाही. बरोबर. रिसॉर्ट आणि जे लांब हिल एरियावरती प्लॉट घेतात त्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. ओके. आता आपण हा कंटेनर बघितलाय तर आपण एकदा फायनलवाला बघूया की फायनल आउटकम कसं असतं. आणि मुळात आता जसं कंटेनर होम्स आहे तर कितपत लोक अडॅप्ट होतात त्याला? म्हणजे की कंटेनर होम्स असं असतं
की मला असं वाटतं की थोडंसं एक मुवेबल स्ट्रक्चर आहे. लोकांना घर म्हणलं की जरा कॉन्क्रीट हा विषय आला, तर कितपत लोक यूज टू आहे त्या गोष्टीला. आता सर कसं लोक हे नवीन कन्सेप्ट असल्यामुळे लोकांची जनजागृती होणं महत्त्वाचं आहे. हे की आपण प्रयत्न करतोय. तसं पाहायला गेलं तर हे RCC घरापेक्षा अतिउत्तम आहे. हां, कारण याची लाईफ जास्त असल्यामुळे हे काही 100% चांगलं आहे. लिकेज नाही तुम्हाला पुढल्या ह्याच्यामध्ये होत. त्यात तुम्हाला वेगळं काय मेंटेनन्स कॉस्ट याची फ्री आहे का, 0 कॉस्ट ऑर्डर पर मेंटेनन्सची वाला. ओके. आता हे वाला आपण एक कंटेनर बघा का. तुम्ही हे पाहू शकता. यामध्ये आपण एक लिव्हिंग आहे, एक किचन में आपने है ये समजे ओके. सफिशियंट किचन जो की आपण यूज करू शकतो. हां. विंडो येते, तर ती कॉक येतो, हिचं लेट येतं. प्रॉपर तुमच्या इथं फ्लॅट सारखंच तुम्हाला आपण लुक येणार. तुम्हाला प्रॉपर घरासारखं कंटेनर आहे. मग बरोबर. बाथरूम पण तुम्हाला अशी बाथरूम याचं येतं. बाथरूम याचा नॉर्मल आपल्या फ्रेंड्स बाथरूम येतं. आणि परीचं हे बेडरूम आहे. मुळात आता समजा आपण जो आत्ता सुरुवातीला पण कंटेनर बघितला, अंदाजे जेव्हा तुमचं कंटेनरचं प्रोक्युअरमेंट होतं, की आपण कंटेनर तुम्ही जेव्हा घेता आणि तुमच्याकडे कंटेनर येतो, अंदाजे कंटेनर आल्यापासून तर पूर्ण प्रोजेक्ट संपेपर्यंत किती दिवसाचा कालावधी जातो समजा एवढा पूर्ण कंटेनर डेव्हलप करायला? आपण एक 30 दिवसाचं टार्गेट आहे आपलं, की एक 40 फूट 62 फूटचा कंटेनर आपण डिलिव्हर करतो. ओके. आणि समजा आता ह्याच्यामध्ये आता हे जे बघतोय हे आपण एक लेवलचे फक्त बैठ्यामध्ये कंटेनर्स बघतोय. ह्याच्यामध्ये मल्टी स्टोरी पण आपण करू शकतो का? ह्याच्यामध्ये तुम्ही मल्टी स्टोरी करू शकता. 2 फ्लोअर, 3 फ्लोअर, 4 फ्लोअर. तुमची रिक्वायरमेंट असं अगदी आपण 10 फ्लोअरपर्यंत बिल्डिंग पण करून देऊ शकतो कंटेनरमध्ये तुम्हाला इझिली, आणि ते पण कमी कालावधीमध्ये. आणि आपण ह्याला लागणारा वेळ हा खूप कमी आहे. की मी जर पाहिलं तर RCC करायला साधारण 7 ते 8 महिने लागतात. त्या केसमध्ये आम्ही तुम्हाला 15 ते 30 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला तुमचं घर रेडी करून देऊ शकतो. ओके, पण सगळं फिनिशिंग करून देऊ शकतो. बरोबर. आता जसं आपण कन्व्हेन्शनल मेथडचं म्हणतो, आता समजा हा कंटेनर किती बाय कितीचा असतो? आता हा 40 फूट बाय 8 फूटचा कंटेनर आहे. तर समजा 40 बाय 8 म्हणलं तर 320 स्क्वेअर फूटचा टोटल एरिया झाला. समजा 320 स्क्वेअर फूट आपण कन्व्हेन्शनल मेथडमध्ये बांधणं आणि कंटेनरमध्ये बांधणं, तर खर्चाचे पॅरामीटर कसे आहेत? 320 स्क्वेअर फूट आपण कन्व्हेन्शन मेथड बांधायला गेलो ना, मला कॉस्टिंग जास्त पडेल, का की छोटा एरिया येतो. 320 स्क्वेअर फूट म्हटलं की 320 स्क्वेअर तुम्ही जे कॉलम बीम्स घेणार हे तुमचे मोठ्या साईज असणार. त्या केसमध्ये कॉस्टिंग आपल्याला आपल्या त्या घराची जास्त पडणार, याची कॉस्टिंग मला कमी पडणार त्या केसमध्ये. ओके. साधारण आपलं एक 5 साडेपाच लाखापर्यंत आपण चालू करू द्यायला तुमच्या, म्हणजे 40 बाय 8चा 40 बाय 8चा म्हणजे 40 लाखाला जातोय बेसिकमध्ये. त्यात तुम्ही त्यात अजून तुमची जे काय रिक्वायरमेंट कमी केल्या तर आपण 5.5 लाखात देऊ शकतो. ओके. आणि कन्व्हेन्शनल मेथडमध्ये तर जास्त वेळ जाईलच त्या कम्पॅरिझनमध्ये. तर जास्त वेळ जाईल, टाइम जास्त जाईल तुमचा. मला ड्युरेबिलिटी राहणार नाही तेवढी याच्यात तुम्हाला मिळेल. ओके. आता भारतामध्ये असं आपण बघितलंय की नॉर्थ टू साऊथ आणि ईस्ट टू वेस्ट असं बघितलंय की टेम्परेचर आणि हवामान ह्याचे खूप डिफरन्सेस आहेत. म्हणजे जसं खालच्या बाजू जातं तर वातावरण खूप दमट आहे. आपला कोस्टल एरिया पण भारताला खूप आहे, तर वातावरण दमट असल्यामुळं खूप दमट वातावरण आहे त्याच्यामध्ये. तर त्या टेम्परेचर आणि हवामानासाठी हे कंटेनर होम्स कसे रिॲक्ट करतात? आता तुम्ही बघायला गेलं तर कंटेनर हे शिपमध्ये वापरतात हे सगळे. आणि शिपमध्ये तर खूप मोठ्या प्रकारचे वादळ येतात तिथे. ते ह्यांची जे स्ट्रक्चर आहे त्या वादळाच्या जो इम्पॅक्ट आहे त्याच्यानुसार हे बनवलेले असतात स्ट्रक्चर पूर्ण. कारण की हे कॉर्टन स्टील असतं, हे नॉर्मल लोखंडापासून बनवले जात नाही आहे. ते ते किती प्रकारचं वादळ असू हे सस्टेन करतात. थोडे इम्पॅक्ट ते झेलू शकतात, हे पण डिझाईन केले असतात. तर आपल्या इथं जमिनीवरती तेवढी वादळ येऊ शकत नाही जे समुद्रात येतात तेवढी. बरोबर. त्यानुसार हे आपल्या नॉर्मल वातावरणात सहज राहतील. आणि आता जसं कॉटन स्टीलबद्दल आपण बोललो, तर कॉटन स्टीलमध्ये रस्टिंग ह्याचा टाइम स्पॅन कधी राहतो? समजा आपण असं म्हणतो की 20 वर्ष किंवा 15 वर्ष 20 वर्षानंतर हे कंटेनर्स आपण विकत घेऊ शकतो. येस. तर त्यानंतर जेव्हा आपण हे कंटेनर्स आपल्याकडे आणतो तर कितपत अजून लाईफ स्पॅन राहते या कॉटन स्टीलची? आता आपण हा जो कंटेनर आणतो तो ऑलरेडी 15 ते 20 वर्ष जुना कंटेनर आणतो. आणि जर ह्याला आपण प्रॉपर ट्रीटमेंट केली, मेथड केली, तो अगदी तो 100 वर्षापर्यंत आपण नेऊ शकतो. कारण की रस्टच होत नाहीये, रस्ट प्रमाण थोडक्यात नाहीच होते, तर याची लाईफ पण वाढू शकते. तुम्ही मेंटेन कसं करता त्याच्यावर डिपेंड आहे. तुम्ही जर दर 5 वर्षांनी 6 वर्षांनी तुम्ही पेंटिंग केली बाहेरून नॉर्मली, आधी 100 वर्ष पण तुम्ही त्याला सहज टिकू शकता कंटेनरला. ओके. आणि आता जसं दोन गोष्टी दोन आपण म्हणतो की 2 सीझन्स आपल्या इथं खूप फेमस आहे. एक तर समर्स जे आहेतच आणि एक तर रेनफॉल्स जे आहेत त्याच्यामुळे.
तर समरसाठी आपण ती एक जी कूल ट्रीटमेंट करतो, रॉक कूल ट्रीटमेंट करतो. तर पावसाळ्यासाठी असं बेसिकली काय आहे, की ह्याच्यामुळे समजा होल झाले किंवा काय आलं भविष्यात, तर नाही. त्याला कसं रिॲक्ट करणार हे सगळ्या गोष्टी? आपण त्याला होल व्हायचं प्रमाण सर होऊ शकत नाही तसं. कारण एकदा जर त्याचं पूर्ण वॉटरप्रूफ असलं ॲक्च्युअली कंटेनर उपवरून त्याला कुठले लिकेज नसतं. तरी सपोज कुठे लिकेज सापडलं तर आम्ही तेवढं ट्रीटमेंट करून सुरुवातीला देतो की त्याचं नंतरला काही इम्पॅक्ट नको होऊ नये. एकदा जर तुम्हाला देताना जर विदाऊट लिकेज आला तर त्याला कुठे लिकेज होऊ शकत नाही कंटेनरला. तर तिथं कुठं रस्टिंग होत नाही ना काहीच होत नाही. आपण त्याला सुरुवातीला अँटी कोरोशन ट्रीटमेंट देतो. नंतर त्याला पेंट त्याच्यावर देतो. त्याच्यामुळे कुठेच नाही लिकेजचं प्रमाण होत नाही आहे. राहिला विषय मॉइश्चरचा. जर पावसाळ्यात जर मॉइश्चर येत असतील तर त्याच्यामागे आपण त्याला रॉकूल लावायच्या आधी एक आपली एक वेपराची शीट असते ती शीट लावतो. त्याच्यानंतर मॉइश्चरचं प्रमाण तर त्याच्यात कमी होतं. ओके. आणि आता कंटेनर होम्सबद्दल डिस्कस करूया, की जसं हा बेडरूम तुम्ही केलेला आहे ह्याच्यामध्ये. सो बेसिकली आता हे करत असताना काय काय गोष्टींची काळजी घेता? म्हणजे आता आपण ते खाली टायलिंगच करू शकतो, ह्याला काय प्रॉब्लेम आहे? ह्याच्यामध्ये आपण टाईल यूज करू शकतो. सध्या आम्ही कार्पेट वापरलं आहे. PVC फ्लोरिंग यूज केली आहे. टाईल वापरू शकतो. ह्याला आपण काही करू शकतो. काळजी म्हणता यायला ना की याच्यामध्ये कसं याचा फ्लोअर जो असतो तो ऑलरेडी 18 इंचचा प्लाय वापरतो, मरी प्लाय. आम्ही त्याला वेल ट्रीटमेंट करतो. त्याच्यावर सिमेंट शीट टाकतो. त्याच्यावर डायली पेस्टिंग होऊ शकते किंवा कार्पेट पेस्टिंग करू शकतो. काही होतं त्याच्यामध्ये आपण. ओके, ओके, ओके. आणि आता एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कन्व्हेन्शनल घरांमध्ये आहे, तो आहे परमिशन्स. की परमिशन्समुळे सँक्शन करून पुण्यात म्हणा किंवा PCMCमध्ये म्हणा किंवा लगत आपल्या जागांमध्ये म्हणा, जिथं PMRDAचं असोसिएशन्स आहेत, तर तिथे परमिशन्स हा खूप मोठा फॅक्टर आहे. तर कंटेनर होम्सला परमिशन्स अशा आहेत का, की कुठल्या आपल्याला घ्यायला लागतात किंवा गरजेचं आहे? सध्या तरी अशी काही परमिशन यायला नाही आहे. पण आपण नॉर्मली ग्रामपंचायत असो नगर परिषदेमध्ये आपण एक प्री फॅथ स्ट्रक्चरसाठी एक परमिशन असते. एक आपण ती परमिशन देऊ शकतो. पण RCC घरासाठी परमिशन लागत नाही आहे. कारण की आपण कुठलंच खोदकाम करून फी स्ट्रक्चर इथं करत नाही. ते कुळ आहे आपलं. ह्याला तुम्ही आपण आरामात एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो. आणि मुळात समजा आता जसं आपण म्हणतो, की प्रॉपर्टी टॅक्स एक गोष्ट असते रिअल इस्टेटमध्ये सगळ्यात मोठी. तर ह्याचं असं तुम्ही कधी बघितलं आहे का, की प्रॉपर्टी टॅक्सचे कॅल्क्युलेशन्स या घरांना घेऊन कसे असतात? कारण की कन्व्हेन्शनल मेथड्सला त्यांचे रेट ठरलेले असतात, की तुम्ही ग्राउंड +1 बांधलं तर पार्किंगला हाफ रेट आणि वरती तसं. तर त्या हिशोबाने ह्यांना काही असे प्रॉपर्टी टॅक्स लागू होतात का? अजून तरी असे काही नाही आहे. कारण की आपण इंडियामध्ये थोडक्यात आता सुरुवातच करतो याची. आणि तेवढं गव्हर्नमेंटला पण अवेअरनेस नाही आहे की याच्याबद्दल की ह्याच्यासाठी काय टॅक्सेस लावा वगैरे. तर एक बघू फ्युचरच्या काळामध्ये जशी लोक याची वाढत जाईल संख्या, तर गव्हर्नमेंटचा काय नियम नवीन कर की टॅक्ससाठी सध्या. पण सध्या तर याला काहीच टॅक्स वगैरे नाही आहे काही. ओके. तर आता आपण जसं बोलत होतो, की कंटेनर कन्व्हेन्शनल मेथड्सवर किती चांगलं आहे या गोष्टींवर आपण बोलत होतो. बट ॲज अ लक्झरी म्हणजे जसं आजकाल फार्म हाऊसेस ॲज अ लक्झरीच आहे, की अजून ते इतकं स्टँडर्डाईज नाही झालं आहे, की सगळ्यांचेच फार्म हाऊसेस आहेत इंडियामध्ये. तर कितपत लक्झरी आपण इन्कॉर्पोरेट करू शकतो कंटेनर होम्समध्ये? आता कंटेनरला आपण लक्झरीज मी त्याला आपण कसे लुक देऊ शकतो मुळात म्हणजे. तुम्ही त्याला नॉर्मल पण करू शकता, इंटिरियर तर तुम्ही लक्झरीज पण करू शकता. आता ह्याच्यामध्ये कसं सर आपण करतो की मल्टिपल स्टोरीज आपण जेव्हा करतो तेव्हा आपण एक वेगळं लुक देऊ शकतो. जसे की आमचे काही डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही त्याला एक लक्झरी लेवलला लुक दिला आहे. आणि आता एक चालू महिन्यामध्ये एक प्रोजेक्ट चालू आहे आपला की एक तो एक वेगळा लक्झरी लुक. आम्ही एक सेकंड फ्लोअरला स्विमिंग पूल करतोय कंटेनरमध्ये त्या केसमध्ये. तर आपली मेन इंटेरियरची फर्म आहे इन हाऊस. तर मग आपण ह्याच्यावर असं वर्क करतो की कसं बेटर प्रीमियम लक्झरीज करता येईल. आणि आम्ही थोडक्यात प्रीमियमच कंटेनर होम्स करतोय. मुळात त्या कन्सेप्टवर चालतोय की एक लोकांना त्याला प्रीमियम थोडंसं आपण देऊ, एक लक्झरीज देऊ, जेणेकरून लोकांना पण त्याचं असं अट्रॅक्ट झालं पाहिजे ती गोष्ट. आणि आता जसं तुम्ही बोलले तुमचा एक प्रोजेक्ट की त्याच्यामध्ये स्विमिंग पूलचा विचार करताय. सो बेसिकली कसं प्लॅनिंग चाललंय, की ते कसं करणार आहे ते प्रोजेक्टचं? आता ह्या महिन्यात आम्ही एक त्याचा ट्रायल घेतोय आणि लगेच आम्ही क्लायंटला पण देतो स्विमिंग पूल. तसं नॉर्मल बेसिकली 20 फूट बाय 8 फूटचा कंटेनरमध्ये आम्ही स्विमिंग पूल करतोय. त्यात नॉर्मल त्याला पुन्हा फायबरची कोटिंग येते पूर्ण आतून आणि त्याला वॉटरप्रूफ पूर्ण टोटली वॉटरप्रूफ करतो. आणि लोड तर ते सहज घेतं. एक 20 बाय 8च्या कंटेनरमध्ये साधारण 10 ते 15,000 लिटर पाणी बसतं त्या लेवलला. जर तुम्हाला एक 5-6 फुटापर्यंत तुम्ही लेवल ठेवली तरी. आणि तेवढं सस्टेन आरामात करून घेतं की 10-15 टन लोड तो 20 बाय 8चा कंटेनर सहज घेतो. आणि खाली आम्ही त्यानुसार त्याला चॅनलचं स्ट्रक्चर करतो आहे बीमचं. सुरुवात खाली पण सस्टेन राहिलं पाहिजे प्रॉपर जमिनीवरती वगैरे घेऊन. हां. आता जसं की आता आपण बघतो की पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये समजा मुळशी म्हणा, पानशेत म्हणा, पवना म्हणा, तिथं रेसॉर्ट्स आणि ग्लॅम्पिंग प्रोजेक्ट्स खूप चाललेत.
तर त्याच्यामध्ये कंटेनर होम्सला प्राधान्य दिलं जातं आहे का? येस नक्कीच. आता आमचे चालू प्रोजेक्ट आहेत ना सर, भोरमध्ये आमचं चालू आहे रिसॉर्टसाठी, फार्म हाऊससाठी चालू आहेत. तसं मुळशीमध्ये पण आम्हाला रिक्वायरमेंट बराच आहे. जे आउटडोर आहे, आउट स्टेशन आहेत, हिल स्टेशन आहेत, त्या ठिकाणी लोकांना खूप आकर्षण आहे कंटेनरचं होमचं, कारण की हिलवर त्यांचे प्लॉट्स आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला फक्त इझिली तुम्ही नेऊ शकता, कंटेनर ते ठेवू शकता आणि त्याला एक वेगळा तुम्ही लक्झरीज लुक देऊ शकता, जेणेकरून लोकांना एअरबीएनबी सारख्या ठिकाणी त्यांना कस्टमर अट्रॅक्ट होऊ शकतात. त्या एअरबीएनबीला देऊ शकतात कंटेनर, जसं की रेंट आउट करू शकता, विकेंड होम करू शकता. त्या कंडिशनला एक बेटर ऑप्शन आहे त्यांना बरोबर. ओके. आता तुम्ही तुमचा केलेला पहिला प्रोजेक्ट कोणत्या साली केला होता? एक मागच्या वर्षी आम्ही केला होता. हां. साधा रेसिडेन्शियल फार्म हाऊस आपण केले होते. हां. एक बेसिकमध्ये 1 BHK असे आपण दिलेत, त्यानंतरला कमर्शियल ऑफिसेस पण आपण दिलेत वगैरे. आणि आता चालूमध्ये एक लक्झरी स्वीट आम्ही सध्या आमचं ऑनलाईन आहे. ओके. आता तेव्हा जो मागच्या वर्षीचा केला होता, जेव्हा तुमचा जो पहिला प्रोजेक्ट होता या क्षेत्रातला, तर आलेल्या अडचणी काय काय होत्या त्या प्रोजेक्टच्या वेळेस, म्हणजे तुम्हाला काय आठवत असतील तर? सर अडचणी म्हणजे एवढंच की एक साधारण सुरुवातीला आम्ही जे केलं ना, की ट्रान्सपोर्टमध्ये डॅमेज जास्त होता, की आता जे ट्रेलर जातात तर ते कधी व्यवस्थित चालवत नाही. कुठे हिली एरिया असेल तिकडे खूप गाडी आदळते. त्या केसमध्ये काही पार्ट्स ब्रेक होतात, जसं की विंडोचे काही ग्लास म्हणजे तो एखादा दगड लागला किंवा काय तेव्हा ब्रेक होता, किंवा सिलिंगला क्रॅक्स होतात वगैरे. ते जास्त रफ ड्राईव्ह केल्यावरती ट्रेलरने करत होतं. शक्यतो आम्ही इथून कर्नाटकला नेतो हा प्रोजेक्ट, व्हायच्या आधी नेलेत वगैरे लांब लांब. त्या प्लेन रोडला काहीच होत नाही याला. सगळ्या गोष्टी ट्रान्सपोर्ट डिपेंड आहे. तुम्ही कशी ती गाडी चालवणार त्याच्यावर डिपेंड आपल्या कंट्रीज जातात. तिथे थोडंसं आमचं नुकसान होतं, त्यामध्ये परत करून द्या, असं रिवर्स करावं लागतं त्या गोष्टीचं. हां. आता जसं कंटेनर्सचं बेसिक हेच आहे की लॉजिस्टिक्स असं म्हणू शकतो की इझी आहे, म्हणजे त्यातल्या त्यात इझी आहे की उचलून कंटेनरवर ठेवणे. बट काय प्रोसेस असते, कितपत सोपं आहे एक कंटेनर होम एका पॉईंटवरून पॉईंट बीला न्यायला? आता पॉईंट एवरून जसं आमच्या फॅक्टरीतून आपलं एक्झाम्पल बघू, पुण्यामध्ये एक 20 किलोमीटर आपल्याला न्यायचं त्याला. तर प्रथम आपल्याला एक ट्रेलर आम्हाला ट्रान्सपोर्टचा शोधावा लागतो. ट्रेलरशी कॉन्टॅक्ट झाला की 2 क्रेन लागतात आपल्याला याला, एक पुढून एक मागून. मागून 2 क्रेन घेऊन आपण त्याला एक प्रॉपर ट्रेलर ठेवू शकतो. ठेवल्यानंतर आपण जिकडे पाहिजे ते बी स्टेशनला आपण त्याला इझिली गेडणी उचलून जागे ठेवू शकतो. आणि त्या गोष्टी सगळ्या सर ट्रान्सफर करायला. आणि समजा आता जसं कंटेनर होम्स आहेत, आता काही काही प्लॉट्स तुमचे असतील जिथं आपण डायरेक्ट इन्स्टॉल करू शकतो नेल्या. बट काय स्टँडर्ड प्रोसिजर काय आहे, की काय केलं पाहिजे की अजून ह्याची लाईफ वाढवू शकतो आपण? त्या केसमध्ये सर आपण काय केलं पाहिजे, जर तुम्ही जमिनीपासून त्याला 2 ते 3 फूट उचललं ना, जसं की त्याला खाली तुम्ही छोटे छोटे कॉलम काढू शकता. एक साधारण 4 कॉलम तुम्ही काढले, 8 कॉलम तुम्ही काढले, त्याच्यात तुम्ही इझी त्याला ठेवू शकता. खाली तुमचं हवा पण खेळती राहते आणि तुम्हाला यूज पण करायला भेटतं प्रॉपर व्हॅली. सपोज काय एक्झाम्पल, तुम्हाला 4 वर्षांनी पेंटिंग करायची झाली तुम्हाला खालून पूर्ण बेसला, तुम्ही ती करू शकता. अशा केसमध्ये तिची लाईफ अजून वाढू शकते. म्हणजे कंटेनर होम्सची लाईफ वाढवायला उपाय एकच की पेंटिंग करत राहणं प्रत्येक 5-6 वर्ष पेंटिंग करत राहणे. ओके. आता असं आपण बघतो की एअरबीएनबी मॉडेल इंडियामध्ये चांगल्यापैकी सक्सेसफुल आहे सध्या. तर एअरबीएनबी किंवा वीकेंड रेंटल्स जे म्हणतोय, त्यामध्ये कंटेनर होम्स कितपत सक्सेस आहे? म्हणजे एअरबीएनबी मध्ये मला असं वाटतं की काही काही ऑप्शन्सच असतात, ज्याच्यामध्ये कंटेनर डेक होम्स किंवा अशीच कॅटेगरी आहे त्यांची, तर त्याच्यामध्ये कितपत सक्सेसफुल आहे? आता सर विकेंड होमसाठी आणि एअरबीएनबीचे लोक खास करून कंटेनर होमचा विचार करत आहेत सध्या तरी, कारण की त्यांना ती कन्सेप्ट पटते. त्यांना तिथं काय ते परमनंट नाही करायचं. एक्झाम्पल एअरबीएनबी वाले लोक काय करतात की 2-3 वर्ष त्यांचा धंदा होता, सर काही बघता स्ट्रक्चर मूव्ह करू शकतो. त्यांची किती त्यांना अमाऊंट तिथं बुक्स करावं लागते कंटेनरमध्ये. जसं की एक्झाम्पल तुम्ही एक पुण्यामध्ये कुठल्या ठिकाणी हिल स्टेशनला एअरबीएनबीचं एखाद्याला करायचं झालं तर त्याला ती कॉस्टिंग पण परवडते, डिझायनिंग पण युनिक त्यात असते आणि आपण देताना प्रीमियम डिझाईन देतोय कस्टमरला, ते अट्रॅक्ट त्यांना लवकर होते. त्याच्यामुळे लोकांचा कल जास्त सध्या आहे विकेंड होम म्हणून कंटेनर होमच करावं. दिसायला स्ट्रक्चर बेटर आहे, तुमची लाईफलाईन जास्त त्याला सगळ्या गोष्टी आहेत. आता तुम्ही या क्षेत्रात आहेत, तर आता सध्या असलेलं पुण्यामधलं असलेलं तुमचं मोठं कॉम्पिटिशन कुठलं की जे तुमच्याबरोबर कम्पीट करतात मार्केटमध्ये? सध्या तरी असं काय माझ्या पाण्यात नाहीये, पुण्यात पण नाही आणि इंडियात पण नाही, कारण की आम्हाला बाहेर राज्यातून खूप रिक्वायरमेंट आहेत. तिथे कोण नाहीये. आपण प्रीफॅबमध्ये बरेच जण आहेत याच्यामध्ये की प्रीफॅबमध्ये कंटेनर करतात, पण तो तेवढा त्याची लाईफ नसते. ते नॉर्मल आपलं एक ती पद्धत कशी काय वेगळी? प्रीफॅब म्हणजे जीआयचं पत्र घेऊन ते कास्ट करतात, त्याच्या वॉल्स क्रिएट करतात, त्याचे बिन्स क्रिएट करतात. ते आपण मॅन्युअली करू शकतो. जे साईज पण त्याची आपण करू शकतो. त्या क्षेत्रात आपण नाही काम करत, कारण की आपलं फक्त ध्येय की एवढे कंटेनरमध्ये लाईफ जास्त आहे, त्याची कसं लोकांना जास्त लाईफ चांगलं आपण योग्यरित्या कसं सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतो त्याच्यापासून बरे, म्हणून आम्ही फक्त कंटेनरच करतो. तुम्ही आता बघत असेल, तुम्ही मार्केट सर्वे केला असेल हा व्यवसाय सुरू करायच्या आधी, तुम्ही बघितलेला सर्वात लक्झरियस किंवा सर्वात महाग
असा किमतीचे कंटेनर होम्स कुठं बघितले? एक बँगलोरमध्ये एक प्रोजेक्ट झालेला आहे सर, की एक चांगला एक साधारण 4 BHKच्या वर त्यांनी प्रोजेक्ट केलाय, तो डुप्लेक्सचा केलाय. एक खूप साधारण सर 70 लाखाच्या आसपास तो प्रोजेक्टचा गेलाय. एक Okay. लक्झरीरित्या त्यांनी तो कस्टमाइज केलाय, डिझाईन केलं वगैरे. आणि एक ॲब्रॉडची कंपनी आपली बाहेरसाठी त्यांनी तो डिझाईन केला प्रोजेक्ट डे. तो एक माझा बघा तर सगळ्यात तो एक मोठा प्रोजेक्ट आणि लक्झरीज आणि खूप उत्तम प्रोजेक्ट केलेला त्याने तो कंटेनरचा. ओके ओके. आता तुम्ही या व्यवसायात आहे, तुम्हाला काय काय अडचणी तुम्ही आत्तापर्यंत बघत आलेत आणि काय पुढील 5 वर्षाचा लुकआउट काय आहे, की तुम्ही तुमच्या कंपनीला पुढील 5 वर्षांनी कुठं बघता? अडचणी म्हटले सर, अडचणी बऱ्याच आहेत सर. प्रत्येक गोष्टीत अडचणी आहे. जसं की सुरुवात आहे, आपण लोकांमध्ये जनजागृती नाही, अवेअरनेस ना ह्या काय ब्रँडबद्दल किंवा या प्रोडक्टबद्दल, तर ते लोकांपर्यंत पोहोचणं सगळ्यात मोठी आम्हाला आवड आहे आणि ते अडचण महत्त्वाचं पकडा. बाकी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपलं काय वाटत नाही आम्हाला तरी अडचण, फक्त की कसा प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचणं ही सध्या मला अडचण आहे. आणि पुढील 5 वर्षात हे टार्गेट आहे की इंडियामध्ये की रिव्हॅन्टेक हे नाव प्रत्येक घरात पोहोचलं पाहिजे, की लोकांना वाटलं पाहिजे आपण तर घरं फक्त रिव्हॅन्टेकचीच घ्यावी, रिव्हॅन्टेक बरोबरच आपलं बिझनेस बरं पार्टनर करावं. ओके. रिव्हॅम्पटेक हे नाव कुठून डिराईव्ह झालं, म्हणजे जस्ट आउट ऑफ क्युरियोसिटी? 2016 साली माझा एक रिव्हॅम्पटेक रिपेअर मेंटेनन्स मी पण केली होती. रिव्हॅम्पचा अर्थ थोडक्यात रिनोव्हेशन होते. एखादी जुनी गोष्ट तुम्ही रियूज करता त्याचा अर्थ रिव्हॅम्प होतो. तर मग त्याच प्रेरणेने एक रिव्हॅम्पटेक आपण टेक्नॉलॉजी वापरून काहीतरी करावं, सो रिव्हॅम्पटेक हे नाव ठेवलं होतं आपण. सो एक आमच्या पॉडकास्टमध्ये एक असतं, लास्टला आम्ही एक रॅपिड फायर घेतो किंवा दिस ऑर दॅट असं म्हणू शकतो. सो त्याचे एक असतं, जसे काही हे प्रश्न आपण आपल्या पॉडकास्टमध्ये पण डिस्कस केलेत, बट स्टील, की कंटेनर होमसाठी गव्हर्नमेंट परमिशन लागते का, हो किंवा नाही? हो. ओके. ड्युरेबिलिटी बाबतीत तुमच्या मते कोण पुढे आहे, कंटेनर होम का ट्रेडिशनल होम? कंटेनर. त्यानंतर कंटेनर होम किती वर्ष टिकू शकतो असं वाटतं, 10 ते 20 वर्ष किंवा 25 वर्ष प्लस? 25 वर्ष प्लस. कंटेनर होमचे सर्वात मोठं ॲडव्हान्टेज काय, फास्ट कन्स्ट्रक्शन की कॉस्ट सेव्हिंग? फास्ट कन्स्ट्रक्शन. ओके. कंटेनर होम रिलोकेट करता येतो का? येस, नक्कीच. त्यानंतर लक्झरी इंटिरियर हे कंटेनर होममध्ये करणं शक्य आहे का? त्यानंतर कंटेनर होमसाठी मॅन्युफॅक्चरिंगदृष्ट्या काय सर्वात महत्त्वाचं आहे, इन्सुलेशन किंवा अँटी रस्ट प्रोटेक्शन? दोन्ही तुम्ही पकडू शकता. बट तरी त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त या दोघांपैकी अँटी रस्ट. कंटेनर होम कुठे जास्त सुटेबल वाटतो तुम्हाला, तुम्ही मॅन्युफॅक्चरर आहे त्या हिशोबाने, फार्म हाऊस प्लॉटसाठी किंवा सिटी प्लॉटसाठी? फार्मर प्लस. ओके. कंटेनर होमची कॉस्ट ट्रेडिशनल होम बिल्डिंगपेक्षा कशी असते, कमी किंवा जास्त? कमी. ओके. एअरबीएनबीसाठी काय जास्त अट्रॅक्टिव्ह असू शकतं, कंटेनर स्टे की रेग्युलर रूम? कंटेनर स्टे. त्यानंतर कंटेनर होमबद्दल आता तुमच्याकडे कस्टमर्स येतात, तर पहिलं रिॲक्शन काय असतं, मॉडर्न अँड स्टायलिश असतं का खरंच राहू शकतो की नाही असा विचार असतो? खरंच राहू शकतो असा विचार असतो. कंटेनर होमसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे आणि तुम्ही त्याच्यावर की काय जास्तच महत्त्वाचं आहे, डिझाईन की स्ट्रक्चरल क्वालिटी? डिझाईन. ओके. मॉन्सूनमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट कंटेनर होमसाठी काय आहे, वॉटरप्रूफिंग की व्हेंटिलेशन? वॉटर. ओके. आता एक असतं की लोकांना असं वाटतं की हे फ्युचर आहे, पण काही लोकांना असं वाटतं की हे ट्रेंड आहे, एका पॉईंट नंतर निघून जाईल. तर कंटेनर होम काय आहे, फ्युचर आहे की ट्रेंड आहे? फ्युचर आहे. ओके. अजून ह्याच्यामध्ये एक सगळ्यात की कंटेनर होमचा सर्वात मोठा स्ट्रॉंग पॉईंट जो आपण सेल पॉईंट म्हणतो की ह्या गोष्टीवर कंटेनर होम्स विकले जातात, तर तो काय आहे, मॉडर्न डिझाईन आहे का फास्टर बिल्डिंग टाईम? मॉडर्न डिझाईन प्लस फास्टर बिल्डिंग टाईम. बट सगळ्यात जास्त काय? फास्टर बिल्डिंग. ओके. सो थँक्यू सर, तुम्ही आलाय पॉडकास्टला, मजा आली. आपण कंटेनर होम्स म्हणजे आम्ही पण वैयक्तिक मी सांगतो की पर्सनल एक्सपिरियन्स, पंचगणीमध्ये हॉस्टेलनी हा प्रोजेक्ट केला होता, तर तो आम्ही बघितला होता की त्याच्यामध्ये कंटेनर होम्स बघितले होते. आणि मुळात मला असं वाटतं की कन्व्हेन्शनल आणि ह्याच्यामध्ये टाईमचा खूप मोठा फरक आहे, की कंटेनर होम्स लगेच तयार होऊ शकतात, महिन्या 1.5 महिन्यात. ट्रेडिशनल होम्सला जास्त वेळ लागतो. आम्ही ट्रेडिशनल होम्स या व्यवसायात आहे आणि बघत असतो, बट ते म्हणतो ना की एका पॉईंट नंतर की ते असं सिमिलर वाटत जातं की खूपच एकसारखं दिसतंय सगळं. तर त्यासाठी ह्या काही गोष्टी चांगल्या आहेत असं मला वाटतं. आणि पुढील 10 वर्षामध्ये
आय थिंक सो दिस विल बी अ व्हेरी बिग थिंग. हां, तर बेसिकली माझा एक फायनल क्वेश्चन की बाबा प्रत्येकाचं एक मोटिवेशन असतं लाईफमध्ये की आपल्याला काय करायचं आहे किंवा लोकांपर्यंत काय डिलिव्हर करायचं आहे. जसं आपण व्यावसायिक आहे तर आपलं एक असतं की लोकांपर्यंत हे पोचवायचं आहे. तर तुमचं लाईफमध्ये मिळालेलं सगळ्यात मोठं मोटिवेशन कुठलं आणि तुमचा रोल मॉडेल कोण? माझं मोटिवेशन म्हणजे मी या व्यवसायाकडे पाहताना की जास्तीत जास्त लोकांना आपण कसं बेटर देऊ शकतो प्रोडक्ट. जसं की RCC घरात जे भेटत नाही, RCC घरामध्ये तुम्हाला काय फास्टर कन्स्ट्रक्शन नाही मिळत आहे, तुम्हाला ती क्वालिटी मिळत नाही जेवढी आपण क्वालिटी देऊ शकतो. बेटर डिझाईन तिथं मिळत नाही, आपण ती देऊ शकतो. तर हाच प्रयत्न राहील की लोकांना चांगली डिझाईन, कमी किमतीतलं घर आणि फास्टर घर कसं आपण देऊ शकतो, फास्टेस्ट कन्स्ट्रक्शन करू शकतो. बीबीचे संस्थापक आहे हनुमंतराव गायकवाड. ह्यांचे आम्ही खूप इंटरव्ह्यू वगैरे पाहिलेत. त्यांच्याकडून खूप प्रेरणा भेटते की 0 पासून बिझनेस कसा वरती न्यावा, ओके. आणि त्यांच्या काही गोष्टी मी आचरण आणतोय आणि त्यानुसारच काम करतो. हां, बेसिकली मी रोल मॉडेल विचारायचा माझा हेतूच तो असतो की ज्या माणसाचा रोल मॉडेल तो जसा विचार करतो ना तो माणूसही तसा असतो. सो आय नो हनुमंतराव गायकवाड ते ज्या पद्धतीने त्यांनी काम केले. बीवीची खतरनाक कंपनी आत्ताच्या सिच्युएशन. हां, सगळ्यात टॉपची कंपनी अँड यू आर डुईंग अ ग्रेट जॉब. सो थँक्यू, तुम्ही पॉडकास्टला आले आणि मजा आली. थँक्यू.